हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्री हा एक नवीन प्रकार शिकत आहोत. आज आपण एक नवीन प्रकार, नव्या उत्साहाने, नव्या जोमाने डिग्री हा प्रकार शिकत आहोत. मित्रांनो, डिग्रीचा खरा अर्थ काय तर एक तरतम भाव म्हणजे एक तुलना. मग डिग्री मध्ये आपल्याला विशेषण जे असतं तर विशेषणाचाच आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागतो. आता इथं दिलेल्या फळ्यावर जे विशेषण आहेत बघा, तर हे पॉझिटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे, लॉंग पॉझिटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे, लॉंगर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं विशेषण आणि लॉंगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे. मित्रांनो बघा, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या तिघ डिग्रीमध्ये विशेषण कसं बदलत जातं ते आपण या ठिकाणी बघत आहोत. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. लॉंग म्हणजे लांब, लॉंगर म्हणजे अधिक लांब आणि लॉंगेस्ट म्हणजे सर्वात लांब. हाय, हायर, हायेस्ट. उंच, अधिक उंच, सर्वात उंच. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. छोटा, अधिक छोटा आणि अत्यंत छोटा अशा अर्थाने आपण या विशेषणांचा उपयोग करतो. बिग, बिगर, बिगेस्ट. आता बघा, जर का समजा BIG बिग हा इथं दिसतोय तुम्हाला, तर जर का या कन्सोनंटच्या आधी जर साऊंड आलेला असेल, व्हावेल आलेला असेल, व्हावेल म्हणजे स्वर, तर डिग्रीच्या कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना आपल्याला तो जो साऊंड आहे, तो जो वर्ड, तो जो एक लेटर ज्याला आपण म्हणूया, तर ते लेटर आपल्याला डबल घ्यावं लागते. जसं की बिग आहे, BIG बिग, जीच्या आधी आय हा स्वर आलेला आहे म्हणून बिगर डबल जी झालेला आहे. बिग, बिगर, बिगेस्ट. सेम याला जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, तर थिन, थिन यांच्या अगोदर पण स्वर आलेला आहे, मग याचं थिनचं होईल थिनर. आता डबल ही लागेल, थिन, थिनर आणि थिनेस्ट. म्हणजेच काय तर थिन म्हणजे बारीक, अधिक बारीक आणि सर्वात बारीक. अशा अर्थाने बिग, बिगर, बिगेस्ट, थिन, थिनर, थिनेस्ट. मित्रांनो, काही असे विशेषण असतात की ज्या विशेषणाला ER आणि EST लागत नाही. मग अशा वेळेला आपल्याला मोर आणि मोस्ट लावावा लागतो. बघा, इम्पॉर्टंट कंपॅरेटिव्ह मध्ये वरच्या शब्दांप्रमाणे वरच्या विशेषणामध्ये जो बदल झाला तसा बदल आता होणार नाही. आपण असं म्हणता येईल का इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंटर, इम्पॉर्टंटेस्ट? नो, दॅट इज रॉंग. समजलं मित्रांनो? म्हणून इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट असं आपल्याला विशेषणांमध्ये बदल करावा लागेल. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. सुंदर, अधिक सुंदर, सर्वात सुंदर. ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह. चंचल, अधिक चंचल, सर्वात चंचल. सुंदर, हँडसम म्हणजे काय देखना, सुंदर. हँडसम, मोर हँडसम, मोस्ट हँडसम. देखना, अधिक देखना, सर्वात देखना. म्हणजे बघा, विशेषण हे जे हँडसम हे पुरुषासाठी वापरले गेलेलं विशेषण आहे. सुंदर, देखना व्यक्ती, हँडसम, मोर हँडसम, मोस्ट हँडसम. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, मोर अट्रॅक्टिव्ह म्हणजे अधिक आकर्षक आणि मोस्ट अट्रॅक्टिव्ह म्हणजे खूपच आकर्षक. अशा पद्धतीने ज्या विशेषणांना ER आणि EST लागत नाही अशा विशेषणांना आपण मोर आणि मोस्ट लावून त्यांना डिग्रीमध्ये रूपांतरित करीत असतो. आता असे पण काही विशेषण आहे की ज्या विशेषणाच्या शेवटी वाय आहे, मग अशा वेळेला वायचा आय करावा लागतो आणि ER लावावा लागतो. इथं वायचा आय आणि EST प्रत्यय लावावा लागतो. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. हॅपी म्हणजे आनंदी, अधिक आनंदी आणि सर्वात आनंदी. मग ज्याच्या मागे वाय असे शब्द बघा, आम्ही लेजी घेतलेला आहे, बिझी घेतलेला आहे, प्रेटी घेतलेला आहे. लेजी, लेजियर, लेजेस्ट, बिझी, बिझियर, बिझिएस्ट आणि प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. मित्रांनो, आता अशी काही विशेषण आहेत की ज्यांची तिघ रूप सेम, अलग अलग म्हणजे सेम नाहीये किंवा त्याच्यामध्ये ER, EST किंवा मोर मोस्ट लावलेला नाहीये. तिघ विशेषण पूर्णपणे डिफरंट आहेत, वेगळे आहेत. गुड, बेटर, बेस्ट.
गुडलाच आपण वेल पण म्हणू शकतो, वेल बेटर बेस्ट. आता गुड बेटर बेस्ट किंवा वेल बेटर बेस्ट म्हणजेच काय, तर चांगला, अधिक चांगला, सर्वात चांगला. नंतर बघा मित्रांनो बॅड, बॅड, वर्स, वर्स्ट. बघा हा बॅड आहे, याचा हा वर्स्ट झालेला आहे आणि हा वर्स्ट झालेला आहे. मुद्दामून तिघं वेगवेगळ्या पेनांनी आपण ही विशेषणं घेतलेली आहेत. बघा ब्लॅक पेन मध्ये पॉझिटिव्ह डिग्री, निळ्या पेनामध्ये आपण कंपॅरेटिव्ह डिग्री त्या विशेषणाचं कसं रूपांतर झालं कंपॅरेटिव्ह मध्ये, आणि रेड पेन मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्या विशेषणाचं कसं रूपांतर झालेलं आहे ते बघत आहोत. बॅड, वर्स, वर्स्ट. वाईट, अधिक वाईट, अत्यंत वाईट. बॅडला अजून एक पर्यायी शब्द मित्रांनो, बॅडला आपण इल पण घेऊ शकतो. इल, वर्स, वर्स्ट. बॅड, वर्स, वर्स्ट. याच्यानंतर बॅड म्हणजे वाईट, अधिक वाईट, अत्यंत वाईट. लिटल, लेस, लेस्ट. लिटल म्हणजे कमी प्रमाणात, लेस म्हणजे त्याहून अधिक कमी प्रमाणात, आणि लिस्ट म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर मच आणि मेनी हे दोघं, मच, मेनी, मोर आणि मोस्ट. मच आणि मेनी म्हणजे पुरेसं, मोर त्यापेक्षा अधिक जास्त, आणि मोस्ट म्हणजे सर्वात जास्त. मित्रांनो हे फक्त मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला विशेषणांची 3 रूपं कशी बदलतात ते आपण या ठिकाणी बघितलं. पहिल्या 4 शब्दाचे विशेषण घेतले आपण, तिथं ER आणि EST लागलेलं आहे. सेकंड जे उदाहरण घेतलेले आपण त्यांना ER EST लागत नाही, त्यांना मोर आणि मोस्ट लागतो. आणि विशेषण जसंच्या तसं, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे कंपॅरेटिव्ह मध्ये मोर इम्पॉर्टंट झाला, सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट झाला. वाय ज्या विशेषणाच्या शेवटी वाय लागलेला आहे अशा विशेषणाला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये बनवताना IER आणि IEST. बघा IEST वायचा आय केलेला आहे आणि IEST लागलेला आहे, इथं IER लावलेला आहे. आणि यानंतरचे जे खालचे जे 4 विशेषण मित्रांनो ते पूर्ण टोटली वेगवेगळे आहेत. गुडवेलचं कंपॅरेटिव्ह बेटर होतंय आणि सुपरलेटिव्ह बेस्ट. बॅड आणि इलचं कंपॅरेटिव्ह वर्स होतंय, सुपरलेटिव्ह वर्स्ट होतंय. लिटल म्हणजे कमी प्रमाणात, याचं लेस झालेलं आहे कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये लिस्ट झालेलं आहे. मच आणि मेनी कंपॅरेटिव्ह मध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी विशेषणांचे 3 रूप कसे तयार होतात ते आपण बघितले. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला एवढाच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.